नमस्कार, मी विश्वजित. आपल्याला माहिती आहे की नगर परिषद निवडणुकांचं वातावरण चांगलं स्थापलं आहे आणि राज्यात मी म्हणतोय राज्यात जर कोणत्या नगर परिषदेची जर चर्चा असेल तर ती सगळ्यांना माहिती आहे की इंदापूर नगर परिषद भरत शहा आणि प्रदीप गारटकर यांच्यात जो सामना रंगतोय त्याची सगळीकडे चर्चा आहे. याविषयीची चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत काही नेते आहेत, काही कार्यकर्ते आहेत. मला सर्वप्रथम हे विचारायचं की ही इलेक्शन यंदाची कशी वेगळी आहे, कसा सामना रंगणार आहे, कारण की सगळीकडे चर्चा आहे याची. ही इलेक्शन म्हणजे आज महाराष्ट्रात का वेगळी ह्याचं एक मोठं कारण आहे. प्रदीप दादा उभा राहत नव्हते, जनतेने त्यांच्यासमोर म्हणजे जनता त्यांच्या दारावर जाऊन त्यांना उभं केलं आहे. तुम्हाला पाहिजे का आमच्या इंदापूर शहरासाठी दादासारखा कार्यकर्ता असा नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे हो. आमचं इंदापूर शहर आज नाही म्हणलं तरी या 5-7 वर्षात 20 वर्ष मागं गेलं. जी प्रगती पाहिजे ती नाही आहे. राज्यात कॅबिनेट मंत्री आहेत, निश्चय आश्वासन काय नाही. आणला निधी, बनव रोड, परत खांद्याच्यामधून पाईपलाईनसाठी हाय असं. आज गावाची परिस्थिती तुम्ही गेला का आमच्या गावात? तुम्ही जावा ही आमची इच्छा आहे. गावात आमच्या जावा, रोड पहा तुम्ही काय कंडिशन आहे याची. ही सगळं कमिशन, दुसरं काय. मला हेच विचारायचं की काय काय समस्या आहे गावात की ज्या नागरिकांना सामोरं जावं लागतंय. एकतर इंदापूरच्या बाहेर एक मशानभूमी आहे, हिंदू मशानभूमी. त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचं हे केलं, ज्येष्ठ नागरिक संघ बनवला आहे तिथं. ते संघ म्हणजे मशानभूमीच्या साईडला बनवला आहे. हे एकदम चुकीचं आहे. म्हणजे लास्टच्या स्टेजला ज्यावेळेस ज्येष्ठ नागरिक 60 वर्षाच्या पुढं असतो त्यांनी तिथं बसायचं आणि नंतर तिथं जायचं. हे धोरण आहे का ह्या आमदारांचं किंवा मंत्र्यांचं, कोण आहेत ते त्यांचं काय? असं नाही झालं पाहिजे. ज्येष्ठ नागरिक संघ एक शहरामध्ये पाहिजे, शहराच्या आतमध्ये पाहिजे. मसून वाट्याच्या कडेला आहे, मशानभूमीच्या कडेला तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघ बनवताय, हे चुकीचं आहे. महाराष्ट्रात कुठेही नाही आहे असं ज्येष्ठ नागरिक संघ मशानभूमीच्या कडेला. तुम्ही दाखवा मला फक्त ज्येष्ठ नागरिक संघ मशानभूमीच्या कडेला कुठं महाराष्ट्रात. त्यांनी एक स्मशानभूमीचा एक मुद्दा उपस्थित केला आहे. त्यासोबतच इंदापूर शहराला कोणत्या कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. नमस्कार. आता आमच्या मित्रांनी ज्या स्मशानभूमीचा उल्लेख केला, म्हणजे इंदापूरचा मेन चौक येतो खडकपुरा. खडकपुऱ्यावरनं त्या हिंदू स्मशानभूमी का वेंकुट स्मशानभूमी आपण जेव्हा जातो त्याला तुम्ही ना सायकलवर जाऊ शकता, ना चालत जाऊ शकता, ना 4 व्हीलरने जाऊ शकता. तुम्ही अंत्ययात्रा पेतयात्रा नेणार कशी? एक बऱ्यापैकी रस्ता केला तळ्याच्या कडेनी आणि त्याला मधनं परत उकरले आणि त्याची 4ही बाजूने त्याची खडी दगडी पडतात. तुम्ही 2 व्हीलर गेला तर तुमची 2 व्हीलरवरनं अनेक दगड उडत असतात. बऱ्याच लोकांच्या काचा फुटलेल्या आहेत, लोक घसरून पडलेले आहेत. म्हणजे स्मशानभूमीत जायचा रोडसुद्धा तिथं चांगला नाही. इथं 12 महिने पाणी येत नाही, 6 महिने पाणी येतं आणि 12 महिन्याची पाणीपट्टी किती होते, कारण एक दिवसात बऱ्यापैकी काही ठिकाणी पाणी येतं. पाण्याला प्रेशर नाही आहे. काही वेळेला 5 वाजताच पाणी येतं सकाळी, काही वेळेला 8-9 वाजले तरी पाणी येत नाही. म्हणजे महिला भगिनींचा हा प्रश्न आहे. इंदापूरच्या पेठेमध्ये म्हणजे मुख्य जी पेठ आहे खडकपुरा ते नेहरू चौक, दुसरीची नवीन पेठ झाली आहे सागर डॉक्टरची साईडला किंवा हा 40 फुटी रोड, या 3-4 पेठीने आपण जरी फिरलो तरी कुठंही पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी स्वच्छतागृह हे नाही. एखाद्या माता भगिनीला जर जायचं असेल स्वच्छतागृहात तर ते नाही. आता रविवारी इथं बाजार भरतो, आपण ज्या रोडला उभा आहो हा दर्गा मस्जिद चौकाच्या परिसरात, तर इथं रविवारी भाजीवाले मावशी काकू बसतात. ते सकाळी 7-8 वाजता येतात आणि बाजारात संध्याकाळीपर्यंत चालतो. तर ह्या वेळेला त्यांना समजा ती नैसर्गिक विधीला जायचं असेल त्यांची ती सुविधाच नाही आहे. मग केलं काय ह्यांनी? तर ह्यांनी फक्त त्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाचं टेंडर घेतलं, त्यात कमिशन कमवली. रस्ते बनवायचे, आज कमिशन कमवायची. 8 दिवसांनी एक गुजरातचा एक ठेकेदार आलेला इथं, मधनंच रस्ता उकरतो, मधनं काहीतरी गटरीचं पाईपलाईन टाकायचं, परत रस्ता उद्ध्वस्त. मग तुम्हाला माहीत होतं की इथनं हा ठेकेदार पाईप नेणार आहे गटरची, मग तुम्ही हा रस्ता आधी का मंजूर केला? वीरश्री मालोजीराजे भोसले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा यांच्या नावाने त्या डोंगराई सर्कलला एक स्मारक बनवलं. आता स्मारक बनवायचं असेल तर प्रांत, सर्कल, तहसीलदार, कलेक्टर हे सगळ्यांना माहीत असतं आणि तिथं परत ते उकरून टाकले. आता ते जीर्णावस्था झाले, कधी एखादा मोठा पाऊस आला तर ते ढासळू शकतं. मग हा अवमानकारक गोष्ट तुम्ही का केली? तुमच्याकडे नियोजनाचा अभाव आहे. आता आदरणीय प्रदीपदादा गारटकर इथं नगराध्यक्ष पदाला उभे आहेत. त्यांच्याविरुद्ध प्रचाराला कोण येते? महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री, त्यांची पूर्ण कुटुंबातले माता भगिनी. मग एवढा एक साधा कार्यकर्ता, फाटका कार्यकर्ता जर नगराध्यक्ष पदाला उभं राहिला तर त्याविरुद्ध एवढी ताकद का लागते तुम्हाला? कृषी मंत्र्यांचं काम काय? महाराष्ट्रामध्ये आज हजारो शेतकरी वर्षाकाठी आत्महत्या करतात. मध्यंतरी एवढा पाऊस झाला त्यामुळे ओला दुष्काळ झाला आहे. त्या ओला दुष्काळामध्ये पीडित शेतकऱ्यांना मदत द्यायची, खताच्या पिशव्या वेळेत पोचल्या पाहिजेत, रसायनं व्यवस्थित पोचली पाहिजेत, गौशाळ्यांचे काही प्रश्न आहेत, शेतकऱ्यांच्या मुलांचे काही प्रश्न आहेत, त्या संदर्भात कृषी मंत्री पॉलिसी मेकिंगचं काहीच बोलत नाही आहे.
मंत्र्याची जबाबदारी असते पॉलिसी मेकिंगची. मंत्र्यांनी इथं कुठं नगरपालिकेत काय चालले, ग्रामपंचायतमध्ये काय चालले ह्याकडे लक्ष देण्यापेक्षा कॅबिनेटमध्ये बसून फक्त इंदापूरचे नाही, महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणून तुम्ही काहीतरी करा. तुम्ही कुणाची तरी ह्याच्याखाली राहू नका. आणि ह्यांनी काही गुंडा आणल्यात की ज्यांचं इंदापूर गावाशी प्रॉपर जे इंदापूर गाव आहे त्याशी काही संबंध नाही, अशी काही गुंडा आहेत. PDC बँकेतल्या कर्मचाऱ्यांना दम दिले जात आहेत. मध्यंतरी एक उमेदवार पळवून न्यायला गेला की ज्याला आम्ही AB फॉर्म दिलाय त्याला उद्या फॉर्म भरायचा आहे तासाभरांनी, तो उमेदवार सुद्धा किडनॅप केला जातो आणि त्याला दुसरीकडनं उभा केला जातो. काही उमेदवार कार्यकर्ते धरून पकडून मारलेत, असे पुरावे आमच्याकडे आहेत, व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहेत. योग्य वेळी आम्ही पण ते पुढे आणू, पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत. पण तुम्ही काय करता, तुम्ही पोलीस स्टेशनवर पण दबाव आणताय. म्हणजे एकूणच सत्तेचा गैरवापर कसा करायचा हे ह्या ठिकाणी ह्या लोकांना माहिती. चुकीचे हे थांबलं पाहिजे म्हणून आज इंदापूरची जनता एकत्र होऊन प्रदीपदादा गारटकर साहेब यांच्या मागे उभी राहिली. सत्तेचा गैरवापर होतो हा एक मुद्दा उपस्थित केला आहे. मगाशी बोलताना म्हटलं की पाण्याचा प्रश्न इथं खूप मोठा आहे. आपण पाहतो की नजीकच इथं उजनीसारखं धरण आहे, मग पाण्याचा प्रश्न कसा धावतो? उजनी धरणामध्ये काही कारखान्यांचं आणि फॅक्टरीचं पाणी सोडलं जातं, ते पाणी प्रदूषित आहे. त्यामुळं तज्ज्ञांच्या अहवालानुसार त्या पाण्यामुळं कॅन्सरचा धोका आहे भविष्यात. ह्यामुळे ते पाणी इंदापूरकरांसाठी तर खूप घातक आहे. त्यासाठी आम्ही खूप वर्ष झालं मागणी करतो की आम्हाला तरंगवाडी तलावातनं परत एकदा पाणी द्या, पण इंदापूर नगरपालिका कुठलीच मागणी मान्य करत नाही आणि त्याच्यावर काही अंमलबजावणी होत नाही. निश्चितच विकास कामांचा एक मुद्दा आहेच, पण यासोबतच एक अशी ही भूमिका मांडली होती जे इंदापूरचं चित्र जे बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये बाहेरच्या ठिकाणी जे होतं आहे ते प्रदीप गारटकरांवर अन्याय झाला का असा प्रश्न सगळीकडे विचारला जातो. काय वाटतं तुम्हाला? 100% अन्याय झालेला आहे. ज्या माणसाने पक्षासाठी 20 वर्ष आपली इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी जर कुणी आणली, जे संघटन जे आहे तालुक्याचं जे कुणी उभा केलं तर ते प्रदीप गारटकरांनी केलेलं आहे. पूर्ण 2009 पासून जे आत्ताचे आमदार आहेत त्यांच्या मागं 4ही वेळेस जर कुणी ठामपणे जर उभा असेल तर प्रदीप गारटकर हा माणूस आहे. त्यामुळे त्यांच्यावर आत्ता फक्त एक नगरपालिकेसाठी त्यांच्यावर एवढी मोठी वेळ यावी. जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा त्यांनी. म्हणजे ही वेळ का आणली गेली हा मोठा प्रश्न. तुम्हाला काय वाटतं? कसं असतं दादा की संघटना निर्माण करणे ही वेगळी गोष्ट आहे आणि इलेक्शनमध्ये निवडून येणे ही वेगळी गोष्ट आहे. पण संघटना म्हणजे समजा आता आपण धरूया की एखाद्या गल्लीतली एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्या व्यक्तीला दवाखान्यात ॲडमिट करण्यापासून, त्याला कोण नसेल तर त्याला डबा देण्यापासून काम करणारा एक कार्यकर्ता असतो. दुर्दैवाने ती व्यक्ती वारल्यानंतर त्याचं परत ते माहितीचं सामान रचण्यापासून लाकड रचण्यापासून एक कार्यकर्ता काम करतो आणि एखादा धनिक म्हणजे श्रीमंत माणूस तिथं येतो आणि त्याला त्या सांत्वन सभेमध्ये भाषण करायची संधी दिली जाते. म्हणजे जो मुलांनी त्या पेशंटची सेवा केली, तो पेशंट वारला, त्याच्याबद्दल कोण बोलत नाही. पण धनिक किंवा श्रीमंत म्हणजे प्रतिष्ठित ही समजायची जी संकल्पना राजकारणात मुरू लागली आहे, त्या संकल्पनेला विरोध करायचा म्हणून आज गारटकर दादांनी आणि त्यांच्याबरोबर आज शेकडो युवकांनी, हजारो महिला आज आपली रॅली चालू आहे. कमीत कमी 1000पेक्षा जास्त महिला आणि 3 ते 4000पेक्षा जास्त युवक आज इथं आले, त्यांना एकही रुपया दिला नाही आहे. अशी लोक का आले तर त्यांना हे जाणवते की श्रमिक असणे, धनिक असणे म्हणजे प्रतिष्ठित असणे, सुसंस्कृत असणे असं नसतं. कार्यकर्ता हा तळागाळातनं घडतो. प्रत्येक अडचणी, ॲक्सिडेंट झाला कार्यकर्ता लागतो, पूर आला कार्यकर्ता लागतो, कोरोना आला मदतीला कार्यकर्ता लागतो. आणि जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा त्याच्या अंगावर शाल द्यायची आहे, त्याच्या हातात पुष्पगुच्छ द्यायचे तो निवडून आला म्हणून, त्यावेळेला तुम्ही धनिक निवडत आहे. मग त्यामुळं निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मान अपमानाचा विषय कुणी उचलायचा? ह्याला निष्ठावंत कार्यकर्ता नकोय का? कारण ह्यांना ठेकेदार पाहिजे, ह्यांना कंत्राट पाहिजे, कंत्राट घेणारा माणूस पाहिजे. कंत्राट म्हणजे मलिदा कमिशन. ह्या मलिदा गँगला गारटकरांसारखा शून्यातनं विश्व निर्माण करणारा कार्यकर्ता नको होता म्हणून त्यांच्यावर अन्याय केलाय आणि दुसऱ्या माणसाला तिकीट दिलेलं आहे. म्हणतात ते प्रतिसाद मोठा मिळतोय. हो, कारण की जनतेने ठरवलं इंदापूरच्या की ह्यावेळेस काही झालं तरी दादाच, म्हणजे प्रदीप दादा नाही तर तुम्ही गैरसमज करून घ्यायचाल दादा म्हणजे कोण, पण प्रदीप दादा गारटकर जनतेने यावेळेस ठरवले की दादांशिवाय पर्याय नाही आपल्याला. निश्चितच वातावरण तापलं आहे, जोरात प्रचाराला रंगत चढली आहे आणि प्रदीप गारटकर आणि भरत शाह यांच्यातला सामना रंगात आला आहे. येणारा 3 तारखेचा निकालाच आपल्याला सगळ्या गोष्टी आता काय होणार आहे निकालात, कोण इथला नगराध्यक्ष होईल हे समोर येईलच. धन्यवाद.